मनोरंजन व जनतेचा आक्रोश तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वार आरपार न्यूज नेटवर्क। मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेत 10वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह। मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 10वीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। कोमल खाकर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। ही आश्रमशाळा शहापूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या अखत्यारीत येते। मिळालेल्या माहितीनुसार कोमल खाकर ही मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेत 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। आज सकाळी तिने आश्रमशाळेच्या आवारात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। विद्यार्थिनीने आत्महत्या का केली यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। शासन नियमानुसार प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक महिला अधीक्षिका, एक पुरुष अधीक्षक तसेच निवासी मुख्याध्यापकांची नियुक्ती असते। असं असतानाही आश्रमशाळेतील आवारात विद्यार्थिनीने आत्महत्या करणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते। विद्यार्थिनीने गळफास घेतला असताना आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षिका नेमके काय करत होते? विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची व सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप का केला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। या दुर्दैवी घटनेनंतर आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील प्रशासन, देखरेख व्यवस्था व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सखोल चौकशीची मागणी होतीये। दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते। या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। संपादक जयवंत भडांगे, कार्यकारी संपादक अशोक पडवार।